आज छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत दुःखद अशी धक्कादायक बातमी समोर आली। चांदगुडे कुटुंबच संपल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। कुणाल चांदगुडे यांचं कुटुंब काही महिन्यांपूर्वीच बीड बायपास लगत असलेल्या झालटा फाटा परिसरात राहण्यासाठी आलं होतं। या परिसरात त्यांनी एक रो हाऊस भाड्यानं घेतलं असल्याची माहिती समोर येते। एक कुत्रा घेऊन कुणाल चांदगुडे बाहेर फिरण्यासाठी निघत असे, बाकी वेळ अभ्यास करत असे। आज घराला कुलूप होतं, दरवाजे बंद होते, सगळीकडे कसं शुकशुकाटाचं वातावरण निर्माण झालं होतं अशी माहिती आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। पाहूया। संभाजीनगरच्या खावल्या डोंगरावरती ज्या तरुणाने आत्महत्या केली, त्यानंतर त्याच्या वडील त्याला वाचवण्यासाठी गेले असते, ते देखील त्या डोंगरावरून पडले। हे दृश्य पाहून आईने देखील त्यांच्या पाठीमागे उडी मारली। तर हेच ते घर आहे छत्रपती संभाजीनगरच्या पासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर असलेल्या या बीड बायपासच्या पुढे झालटा फाटा आहे। या ठिकाणी मात्र ते राहत होते। आपण पाहू शकतो या ठिकाणी ते घर आहे। ह्या घरी मात्र आज त्यांच्या कोणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि एकूण जर पाहिलं तर आज मात्र या घरी अक्षरशः कोणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी त्याचे आई वडील आणि कुणाल राहत होते, मात्र आज हे घर आपल्याला बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळं या ठिकाणी मात्र आता सगळीकडे शुकशुकाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्या नातेवाईकाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर कुणाला हा अत्यंत हुशार असल्याचं बोललं जात होतं, मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं हा मात्र प्रश्नच आहे।